आपल्या घरातून किंवा बाहेरून जे अंधश्रद्धेचे आपल्या लहान मुलावर जे संस्कार दिले जातात किंवा शाळेतून शिक्षक हे जे अंधश्रद्धेचे जे संस्कार दिले जातात की आपण विज्ञान, चिकित्सक बुद्धी, प्रमाणवाद यावर शिक्षण न दिल्यामुळे लहान वयामध्ये आपोआप मुले हे अंधश्रद्धेकडे वळली जात आहेत. जे लहान वयामध्ये जे संस्कार रुजवले जातात ते मरेपर्यंत ते त्यांच्या मेंदूमध्ये घर करून बसलेले असतात. तर तुम्हाला ह्या भारत देशामध्ये अंधश्रद्धा नष्ट करायची असेल तर ते बौद्ध धर्माच्या मार्गाने होऊ शकते, इतर कोणत्या मार्गाने होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या शाळांची गरज आहे. बुद्ध धर्मावर आधारित आपल्या शाळा निर्माण झाल्या पाहिजेत, तर भारतातून अंधश्रद्धा नष्ट होऊ शकते, अन्यथा अंधश्रद्धा नष्ट होऊ शकत नाही. तथागत गौतम बुद्ध हे जगातील पहिले वैज्ञानिक आहेत. तथागत गौतम बुद्ध म्हणतात की तर्क ही शोधाची जननी आहे. जो तर्क करीत नाही तो महामूर्ख आहे. जर आपल्याला एखाद्या शोध लावायचा असेल, त्या शोध लावण्यासाठी आपल्याला एखादी लस तयार करण्यासाठी आपल्याला एक दीड वर्ष तर्क करावा लागतो, तेव्हा कुठं ते शोध लागतो. म्हणून बुद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित नसून विज्ञान हे बुद्ध धर्मावर आधारित आहे. आज शाळेमधून मुलांवर लहान वयामध्ये आपल्या वहीवर स्वामी समर्थ व श्रीराम असे लिहून घेतले जात आहे, पण त्याला कोणी विरोध करीत नाही. त्यामुळे हे लहान वयामध्ये जे संस्कार ह्यांना घडवले जातात शाळेमधून, ते संस्कार कधीही मिटत नाहीत. म्हणून आपल्या शाळा निर्माण होणे गरजेचं आहे. तर आपल्या शाळा निर्माण झाल्या तर अंधश्रद्धा ही नष्ट होऊ शकते. आइन्स्टाईनने तथागत गौतम बुद्धाला जगातील पहिला वैज्ञानिक म्हणून घोषित केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 नोव्हेंबर 1956 साली सारनाथ या ठिकाणी तुम्ही असा आदर्श करा की तुमचा आदर्श हा दुसऱ्याने घेतला पाहिजे. दर रविवारी तुम्ही विहारात गेले पाहिजे. विहारात जर तुम्ही गेले नाही तर लोकांना धम्म कळणार नाही व लोक धम्मापासून दूर जातील. आज भारतामध्ये असंख्य विहारे निर्माण झालेली आहेत. त्या विहारामध्ये रविवारी लोक विहारामध्ये येत नाही, कारण जरी लोक विहारामध्ये आली तरी ते लोक वयोवृद्ध अशी लोक येतात. 50च्या पुढली लोक विहारामध्ये येतात. तरुण पिढी विहाराकडे वळत नाही, कारण त्या मुलांवर लहान वयामध्ये जे संस्कार घडवले जावे लागतात बुद्धिझमचे, ते मुलावर घडत नाही. त्यासाठी ती मुले विहाराकडे येऊ शकत नाहीत. जर लहान वयामध्ये जर आपल्या शाळा निर्माण झाल्या तर ते बुद्धिझमचे शिक्षण आपण जर त्यांना त्या वयामध्ये दिले 1 ते 12 वर्षामध्ये, त्या वयामध्ये लहान मुलाची मेंदूची वाढ पूर्ण होत असते. त्या बालवयामध्ये त्यांना बुद्धिझमचे संस्कार दिले तर ते चिरकाळ टिकणारे आहेत. ते मुलं पुढे जाऊन विहारे निर्माण करतील व आपल्या मुलाबाळासहित दर रविवारी विहारात जातील. त्यासाठी आपल्याला आपल्या शाळा
होणे गरजेचं आहे. तरच आपल्या मुलावर बुद्धिझमचे संस्कार घडू शकतात. आज आपल्या बुद्ध धम्मामध्ये जो बाबासाहेबाला डोर टू डोर बुद्ध धम्माचा प्रचार अभिप्रेत होता, तो होताना दिसत नाही. प्रत्येक घरामध्ये भिक्खूनी गेलं पाहिजे, उपासकाने गेलं पाहिजे बुद्ध धम्म सांगण्याकरता. तर लोक विहाराकडे वळतील. त्यांना बुद्ध धम्म काय आहे हे सांगितलं पाहिजे. बुद्ध धम्म हा फक्त दिखावापणा करायचा नाही. जयंती 14 ऑक्टोबर या दिवशी पुरता मर्यादित बुद्ध धम्म नाही. जयंती केली म्हणजे सर्व काही संपले असे काही नाही. आज तुम्हाला लग्नविधी, मरणविधी, बर्थडे, पुन्हा जन्मदिवस यापुरता तुम्हाला बुद्ध धम्म पाहिजे. त्याचं आचरण मात्र शून्य आहे. म्हणून बुद्ध धम्म हा आचरण धम्म आहे. त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. जर बाबासाहेबाचा तुम्हाला प्रबुद्ध भारत घडवायचा असेल, भारत बौद्धमय करायचा असेल, तर प्रत्येक घर हे बौद्धमय होणे गरजेचं आहे. बौद्धमय प्रत्येक घर झाले तर ते अंधश्रद्धा या भारतामधून नष्ट होईल. नाहीतर अन्यथा अंधश्रद्धा नष्ट होणार नाही. आपल्याला जो बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिलेला आहे, तो बुद्ध धम्म प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे. आपण आपल्या समाजाने बुद्ध धम्माचे असे आचरण केले पाहिजे की आधार कार्डची लोक स्वतःहून बुद्धिझमकडे आली पाहिजेत. आपल्याच घरामध्ये कचरा आहे आणि आपल्या दुसऱ्याच्या घरामध्ये आपण कचरा झाडून काढण्यासाठी जाऊ तर हे होणार नाही. म्हणून आपण स्वतः बुद्ध झालं पाहिजे व नंतर लोकांना बुद्धिझमकडे वळवलं पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.